लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरची आषाढी वारी अगदी तोंडावर आली आहे. विठ्ठल भक्तांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन आणि त्यांची संपूर्ण टीम अहोरात्र राबतायत. स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरे मैदानात उतरून प्रत्येक व्यवस्थेची पाहणी करतायत. पण याच लगबगीत पंढरपूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक चित्र समोर येत आहे. महाराष्ट्राचा हा सर्वात मोठा आध्यात्मिक सोहळा सुरू व्हायला अवघे काही दिवस उरले असताना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर नेमके आहेत कुठे, हाच प्रश्न आता वारकरी आणि पंढरपूरकरांना पडलाय. होय, एरवी कोणीही मोठा मंत्री आला, बडा अधिकारी आला की त्याच्या मागे पुढे करणारे रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात हातानं छताकडे बोट दाखवून व्हीआयपींना माहिती देणारे औसेकर महाराज आता वारीच्या एवढ्या मोठ्या तयारीत कुठंच दिसत नाहीयेत. प्रशासन आणि मंत्री वारी यशस्वी करण्यासाठी घाम गाळत असताना मंदिर समितीच्या सहअध्यक्षांची ही अनुपस्थिती अनेकांच्या डोळ्यात खुपतीये. वारकऱ्यांच्या सोयी सुविधांपेक्षा महाराजांना फक्त व्हीआयपींच्या सरबराईतच रस आहे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होतोय. वारीच्या तोंडावर सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची ही दांडी नेमकी कशासाठी, यावरून आता पंढरपुरात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.